महाराज की जय। गुरुदेव गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। गुरुदेव गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। चार देहाचा मुक्त जगाचा उदार कल्पतरू। गुरुदेव गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रियजन हो, आज आपल्या हिंदू नववर्षाचा शुभारंभ, त्यानिमित्त सद्गुरु भक्त सोहम देवीदासजी कटारमल महाराजांची शिष्या कुमारी प्रीती खत्री आणि सर्व सद्गुरू हार्दिक शुभेच्छा। कारण आपण हिंदू आहोत, पण संस्कृतीत कोणत्या वाहून चाललोय? आम्ही 1 जानेवारी साजरा करतो आणि हॅपी न्यू इयर देतो, पण आपण हिंदू आहोत आणि आपल्या हिंदू धर्माचं नववर्ष आजपासून सुरू होतंय। तर त्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या सद्गुरू भक्त मंडळातर्फे आपल्या सर्वांना। आपण काय करतो? आज गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरावर गुढी उभारतो, गुढीची पूजा करतो, पण फक्त एकच दिवस। कोणत्या? फक्त या गुढीपाडव्याच्या दिवशी। पण सद्गुरू भक्त काय करतात? सद्गुरू भक्त सद्गुरूंकडून उपदेश घेऊन दररोजच स्वतःच्या घरी, स्वतःच्या या देहरूपी देवळामध्ये गुढी उभारतात। ही गुढी कशी? ऐका, एक भारुड दाथांनी लिहिलेलंच आहे, ते नंतर सांगते। उलटा कुवा गुढी आपण कशी उभारतो पहा। दंड असतो, त्या दंड्यावर आपण गडवा ठेवतो, उलटा ठेवतो। तर तसंच आहे इथे पहा, आपलं देहदेव हर श्वास श्वास एक खंबा आणि याच्यावर गडवा उलटा आहे। तर काय आहे की उलटा कुवा। कुवा कसा आहे? उलटा। ऐकलं नसेल कोणी, पण ऐका। उलटा कुवा, कुएं के अंदर पानी, त्या विहिरीत पाणी आहे। उल्टा कुआ, कुएं में पानी, पानी के अंदर जल रही धुनी। म्हणजे या देहामध्ये धुनी जळून राहिली। गुढी कशी आहे पहा, सद्गुरू भक्तांची गुढी। उल्टा कुआ, कुएं में पानी, पानी के अंदर जल रही धुनी। समझ ले तू गुरु ज्ञानी। हे गुरु ज्ञानी सद्गुरु पुत्र, तू ये बात समझ ले। तेर अगर सद्गुरु भक्त है तू, सद्गुरु का उपासक है, सद्गुरु के तरफ से अगर मंत्र तुमने लिया है, तो इस श्वास श्वास के द्वारा इसमें वो मूल स्रोत तक हम पहुंचते हैं। और इसलिए ही हमारे सद्गुरु कहते हैं, हर श्वास श्वास एक खंबा है, खंबे से करल चढ़ाई। भ्रुकुटी अंदर झांक कर देखो, भ्रुकुटी अंदर झाक कर देखो, वहां बैठा एक गोसावी। म्हणजे या देहामध्ये आपण सद्गुरूंच्या उपदेशाद्वारे आपण काय करत असतो? उल्टा कुआ, कुएं में पानी, पानी के अंदर जल रही धुनी। समझ ले तू गुरु ज्ञानी। तो हे गुरु ज्ञानी, हे सद्गुरु पुत्र, तू समझ ले और उस उपदेश से तू अपना मार्ग मुक्त कर। जो देह प्राप्त करने के लिए मानव देह में तू आया है, उस उद्देश्य में तू सफल हो। ये ही इस गुड़ी पाड़वा के निमित्त यहाँ पे बताने की इच्छा थी, सो बताई। आज से मराठी से सांगते, आजपासून रामनवमी म्हणजे रामनवरात्रीचा पण शुभारंभ आहे। नवरात्र, तर नवरात्रीचं पण आहे। काही काही ठिकाणी रामाचं सुद्धा नवरात्र मानले जातात। आणि भक्त किती प्रकारचे असतात? मुख्य 2 प्रकारचे। राम नाम सब कोई कहे, असं संतांनी लिहून ठेवलेलं आहे। मी आपल्या हातचं काहीही लावत नाहीये, फक्त संतांनी जे लिहिलेलं आहे ते मी इथे तुम्हाला थोडंसं स्पष्ट करून सांगते। काय लिहिलं संतांनी? राम नाम सब कोई कहे, म्हणजे सगुण उपासक तर सगळेच असतात। कहे ठग ठाकुर और चोर, म्हणजे सगुण देवाचे उपासक कोण आहेत? राम नाम सब कोई कहे, कहे ठग ठाकुर और चोर, म्हणजे सगुण उपासक 3च। पहिलं सांगितलं ठग, दुसरं सांगितलं ठाकूर
आणि तिसरे सांगितले चोर कसे काय. ठग ठाकूर और चोर ठग कसं. आता काय आहे की एखाद्या दिवशी तेल जमिनीवर सांडलं तर सांडलेलं तेल आपल्याला स्वयंपाकासाठी चालत नाही. मग घरची बाई म्हणते, सुनबाई सांडलंय का तेल, फेकू नको, देवाला दिवा जाळण्याच्या कामात येईल. बरोबर आहे. असं हे घरोघरी मातीच्या चुली म्हणतो असं घडतं. जमिनीवर सांडलेलं तेल स्वतःला चालत नाही, देवाला दिवा. नंतर लोणचं असतं हो आपल्या घरी, खूप 2-4 वर्षापूर्वीच आपण ठेवतो, फेकू नको, काल्यात घेऊन जाईल. म्हणजे जे स्वतःला चालत नाही ते देवाला चालतं. मग असे हे ठगवणारे भक्त, मग सगुण भक्त कसे झाले, ठग. आपण तसे आहोत काय. प्रत्येकाने आपला विचार करावा. ठाकूर, ठाकूर कसा असतो, तो देवाशी कधीच बेईमानी करत नाही. शुद्ध तुपाचा नैवेद्य, पंचपक्वानाचा नैवेद्य देवाला अर्पण करतो आणि त्याला म्हणतो पवित्र मनाने की भगवंता असंच ठेव, म्हणजे मी तुला नेहमी नेहमी पंचपक्वानांचं नैवेद्य दाखवत जाईल. मग आपण असं करतो का. मग आपण ठाकूर आहोत काय, हा विचार ज्याचा त्यांनीच करायचा. राम नाम सब कोई कहे, कहे ठग ठाकूर और चोर. आता चोर, कारण की सगुण उपासकामध्ये 3च सांगितले. चोर कसे, हे जरा विस्तृत विषय आहे. थोडक्यात आपण गणपती मंडळ, शारदा मंडळ वगैरे पाहतो, त्याच्यामध्ये वर्गणी गोळा करतात लोक, स्वतःचाच फायदा करून घेतात. देवाच्या नावाने फक्त वर्गणी गोळा. मग प्रकार कोणता झाला सगुण उपासकांचा, चोर. तर अशा प्रकारे सगुण उपासक 3च प्रकारचे, ठग ठाकूर और चोर. जिस नाम से वाल्यात तर गए, पण ज्या नावानी, म्हणजे सगुण नावानी नाही, ते निर्गुण नाव आहे. जिस नाम से वाल्यात तर गए, वो नाम कछु और, ते नाव काही औरच आहे आणि ते सगुण नाव नाही. ते या आपल्या देहरूपी शरीररूपी नौकेमध्ये असलेल्या त्या ब्रह्मस्वरूपी अशा त्या परब्रह्म तत्वाचं नाव आहे आणि ते फक्त आपल्याला सद्गुरूंकडूनच प्राप्त होऊ शकेल. म्हणून सद्गुरू भक्त जे असतात हे यापेक्षा वेगळे असतात, निर्गुण उपासक असतात. आणि सगुण उपासक मात्र फक्त स्वतःच्या फायद्यासाठी विचार करत असतात. भक्त इतके चतुर असतात तर देणारा देव सुद्धा चतुर. माझा भक्त इतका चतुर आहे का, मग मी त्याला पाहून त्याने मागितलेल्या इच्छा सुद्धा त्याच्या हिशोबानेच पूर्ण करील. तर अशा प्रकारे हे भक्त आणि भक्तीचे प्रकार झाले. आता इथे जो आपला आमचा जो परंपरा, आमची जी परंपरा आहे ती निर्गुण परंपरा आहे, संत परंपरेतून आलेली परंपरा आहे. म्हणजे संत परंपरेचीच ही आहे. सातेफळ पासून ही परंपरा सुरू झालेली आहे. तशी तर रामानंद संप्रदाय आहे हा. आणि सोहम महाराजांनी, सद्गुरू सोहम महाराजांनी स्वतःची गादी आमचे सद्गुरू सोहम देवीदासजी कटारे महाराजांना सोपवली आणि ते सर्व आपल्या भक्त मंडळींना त्या परब्रह्म तत्वाचं, सोहम स्वरूपाचं ज्ञान ते करून देत असतात. तर एवढे बोलून मी आपले स्ववचन पूर्ण करते. गुरुदेव गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरुदेव गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. सद्गुरुनाथ महाराज की जय.